इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधील कॅप्रॉन 1चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची मुलं आहेत ज्यांना कॅप्रॉन 1 मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे, म्हणजे कोणतं तरी कॉलेज भेटलेलं आहे आणि अशा प्रकारची काही मुलं आहेत ज्यांना कॅप्रॉन 1 मध्ये अलॉटमेंट झालेली नाही, म्हणजे कोणतंच कॉलेज भेटले नाही. आणि लक्षात घ्या, ज्यांना अलॉटमेंट झालेले आहे त्यामध्ये पण अशा प्रकारची मुलं आहेत की काहींना कॉलेज आवडतंय, पाहिजे ते कॉलेज भेटलेलं आहे परंतु पाहिजे ती ब्रांच भेटली नाही. काहींना मित्रांनो पाहिजे ती ब्रांच भेटलेली परंतु पाहिजे ते कॉलेज भेटलं नाही. आणि काहींचं असं झालेलं आहे की कोणतं तरी कॉलेज भेटलंय पण ते कॉलेज पण आवडत नाही आणि ब्रांच पण आवडत नाही. अशा प्रकारची मुलं आहेत. आणि काही मुलं तर अशी आहेत की ज्यांना मित्रांनो कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेजच मिळाले नाही, म्हणजे नो अलॉटमेंट झालेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. चला तर आपण थोडंसं वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो, ज्यांना अलॉटमेंट झालेलं आहे परंतु हवं ते कॉलेज, हवी ती ब्रांच किंवा हवं ते दोन्ही मिळालेलं नाही, त्यांनी काय करायचं, त्यांनी सिम्पली काय करायचं, फ्रीज करायचं नाही, ॲडमिशन कन्फर्म करायचं नाही आहे, बेटरमेंट करायचे आणि मित्रांनो सेकंड राऊंडला जायचं. आता सेकंड राऊंडला जाताना खूप मुलं असं म्हणतात की सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ वाढतो, सीट्स नसतात, अशा प्रकारचे प्रॉब्लेम पाहायला भेटतात. परंतु तुम्हाला मी सांगतो, सेकंड राऊंडला तुम्ही ज्यावेळी जाताय, तुम्ही कॅप्रॉन 1 मधील कॉलेज तुमच्या हातामध्ये तर असणारच आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. तुमच्याकडे एक फायदा तर आहेच. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ते कॉलेज आहे ना त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये भेटण्यासाठी तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये जायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, लिस्ट बनवताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लिस्ट बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, पहिले 3 ऑप्शन्स आहेत ना ते एकदम टॉपचे टाका, जे मिळणार नाहीत अशा प्रकारचे ऑप्शन टाका. कारण तुम्हाला मी सांगतो, ॲटो फ्रीजचा रूल आहे, कॅप्रॉन 2 मध्ये जर पहिल्या 3 पैकी तुम्हाला कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होतं आणि मित्रांनो ॲटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या कॅप्रॉनमध्ये जाता येत नाही, तुम्हाला तेच कॉलेज घ्यावं लागतं. हा रूल नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं, पहिले 3 कॉलेज टॉपचे टाकायचे आणि जे तुम्हाला मित्रांनो कॉलेज लागलं कॅप्रॉन 1 मध्ये त्याच्यापेक्षा टॉपचे कॉलेजेस मित्रांनो तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये टाकायचे. मी असं का म्हणतोय, जर तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये एखादं कॉलेज लागलं तर मित्रांनो तुमचं कॅप्रॉन 1 मधलं जे कॉलेज लागलेलं आहे ते निघून जातं आणि तुमच्या कॅप्रॉन 2 मधील तुमच्या कॉलेज हातामध्ये राहतं. हा असतो मित्रांनो बेटरमेंटचा रूल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बेटरमेंट करायची आहे. आता समजा मित्रांनो तुम्हाला PCCU कॉलेज आहे, त्याचं मित्रांनो तुम्हाला ENTC लागलेलं आहे आणि तुम्ही मित्रांनो कॅप्रॉन 2 साठी बेटरमेंट केलेलं आहे आणि तुम्ही काय करताय मित्रांनो, PCCU ENTC लागून पण मित्रांनो तुम्ही JSPM कॉलेज टाकताय, तर ही तुमची चूकच असणार आहे ना. म्हणजे तुम्हाला PCCU ENTC लागलंय आणि जर तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये जर JSPM पुन्हा टाकताय तर त्याचा फायदाच नाही. जर तुम्हाला JSPM अलॉट झालं तर तुमचं PCCU निघून जाईल, हे लक्षात ठेवा. PCCU ENTC लागले ना त्याच्या वरचेच कॉलेजेस तुमच्या कॅप्रॉन 2 च्या लिस्टमध्ये पाहिजे. कारण म्हणून तुम्ही बेटरमेंट करताय, म्हणजे तुम्हाला मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज किंवा मिळालेल्या ब्रांचपेक्षा चांगली ब्रांच हवी आहे म्हणून तर तुम्ही बेटरमेंट करताय ना. हे सिंपल रूल आहे. आणि तुम्हाला मी सांगतो मुलांनो, जर मित्रांनो तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये एखादं कॉलेज भेटलंच नाही, मिळालंच नाही, तरी देखील मित्रांनो तुम्हाला कॅप्रॉन 3 साठी मित्रांनो कॅप्रॉन 1 चं कॉलेज राहतं, त्यामुळे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि माझं एक ओपिनियन आहे, प्रत्येक मुलांनी मित्रांनो कॅप्रॉन 4 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, बेटरमेंट करत राहा. मिळेल ते कॉलेज घेऊ नका, लगेच फ्रीज करू नका, ॲटो फ्रीज अवॉइड करा आणि कॅप्रॉन 4 पर्यंत मित्रांनो बेटरमेंट करत राहा, तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज भेटेल. आता जाऊयात आपण मित्रांनो त्या मुलांकडे ज्यांना कोणतीच अलॉटमेंट झालेली नाहीये, म्हणजे ज्यांना कॅप्रॉन 1 मध्ये कोणतंच कॉलेज भेटलेलं नाहीये. त्यांच्यासाठी तुम्हाला मी सांगतो, एक तर तुमचा प्रॉब्लेम काय झाला असेल, तुमचा स्कोर खूप कमी असेल किंवा तुम्ही मित्रांनो तुमच्या लिस्टमध्ये टॉप कॉलेजेस टाकले असतील किंवा खूप कमी कॉलेजेस टाकले असतील किंवा तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेजेस टाकले नसतील. हाच मित्रांनो तुमचा खूप मोठा आणि मेन प्रॉब्लेम असेल. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जास्त काहीच प्रॉब्लेम करायचं नाही, म्हणजे तुम्हाला नॉट फ्री सिलेक्ट करायचं नाही आहे, बेटरमेंट सिलेक्ट करायचं नाही, काहीच सिलेक्ट करायचं नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली मित्र तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये जाणार आहात, तुम्हाला कॅप्रॉन 2 चं ऑप्शन फॉर्म फिलिंग करता येणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर लक्षात घ्या, फक्त काय करायचं आहे, कॅप्रॉन 2 मध्ये मित्र तुम्हाला नव्याने कॉलेज लिस्ट बनवायचे, हे नक्की लक्षात ठेवा. जेवढे जास्त ऑप्शन्स टाकता येतील तेवढे जास्त ऑप्शन्स टाका आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार मित्रांनो कॉलेज लिस्ट बनवा. आणि जर तुम्हाला मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असतील, कॉलेज लिस्ट कशा प्रकारे बनवायचे समजत नसेल, थोडंफार टेन्शन येत असेल, तर तुम्हाला मी पर्सनल व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.